सकाळचा छान असा नाश्ता वगैरे केला, अंघोळ केली, आवरलं आणि रांगोळी काढून घेतली, जी की सध्या मी रोज करते. फार छान वाटतं. आणि त्यानंतर आमचा अचानक प्लॅन ठरला, तो बाहेर जायचा, ते म्हणजे देवाला. कारण खूप दिवस झाले बोलले आपण गेलो नाही आहे. कारण सकाळ सकाळ ना खूप कडक ऊन पडतं आणि त्याने जायची इच्छा होत नाही. पण आज सकाळीच आवरलं होतं सगळं, तर आम्ही पटकन मग हे बोलले चल आधी जाऊन येऊयात आणि मग बाकीचं पाहूयात. तर मग आम्ही गेलो आमच्या नेहमीच्या ठिकाणी, म्हणजे तुळजाभवानीच्या मंदिरात आणि स्वामींच्या मंदिरात. हो थांब ना देते. तर आम्ही आलो बाहेर जाऊन, देवाला वगैरे जाऊन आलो. नाश्ता वगैरे तर झालेलाच आहे सकाळी. आणि येताना नारळ पाणी घेऊन आलो, ते तिला प्यायची घाई झाली. तर हे तर झालं, तयारी करायची दुपारच्या जेवणाची. पण दुपारच्या जेवणाचं अजून ठरलं नाही आहे. यांचं चाललं चिकन खायचं की मटण. त्यांचं ते कन्फर्म झालं की ते आणतील आणि त्यानंतर आम्ही बनवू आणि खाऊ. सगळ्यात आधी आता आलं तर नारळ पाणी आणलं, ते पिऊन घेतो मस्तपैकी आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी ठरवतो. तुळजा मस्त तिथे लोळते. जातानाच तुळजालाही खाऊन वगैरे घेतलं होतं. म्हटलं काय होतं बाहेर गेल्यावर मग ती जर उपाशी असेल, काही खाल्लेलं नसेल तर चिडचिड करतात लहान मुलं. त्यामुळं जातानाच तिला खायला वगैरे घालून नेलं होतं. आता थोडं दूध बनवून द्यावं लागेल. काय देऊ? घरचं दूध धुवून देते थांब, गंध येते. कुठला? हा का? धुवून देते. चल सगळ्यांनाच हे वाली घे. चल तुझे क्वाटे करायचे हे जास्ती गोड असणार आहे. पण मग छान आहे. ती पिती का धरून ठेवले तिने नुसतं तोंडात धरून ठेवले, पित नाही का? पिती पिती. कसं आहे तुळजा? आम्ही तुळजाला पण नारळ पाणी दिलंय. आणि मी पप्पाची शेअर करून पिती. हिचं संपवलंय. आणि जेवायला काय करायचं असं ठरवून शेवटी मग ठरलं की बिर्याणी करायची, चिकन बिर्याणी. नाही तर सध्या हे फार मटण प्रेमी झालेत, ते मटणच खातात अगदी 1-2 पीस, पण त्यांना मटणच हवं असतं. पण मला चिकन प्रचंड आवडतं, त्यामुळे मग आज चिकन आणलं होतं. आणि मी खूप दिवसांनी अशी त्याची लेअरवाली बिर्याणी केली आणि आजची बिर्याणी ना एकदम मस्त अशी झाली होती. खरंच खूप 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 छान झाली होती. खूप दिवसांनी केलं ना की अशा छान छान गोष्टी होतात. नंतर 4-5 वाजता म्हटलं चला कोल्ड कॉफी पिऊयात. कारण आमचं ठरलेलं असतं की जेव्हाही घरी असतात तेव्हा मी कोल्ड कॉफी अशीच बनवते, एकदम छान काचेच्या ग्लासात. नाहीतर मी आपल्या नॉर्मल ग्लासात टाकून पित असते. पण हे असल्यावर हे असं छान असं करून पितो आम्ही. ते हे पिऊन घेतलं आणि फार छान बनते कोल्ड कॉफी. मी याआधी बऱ्याचशा वेळेस ही रेसिपी ना तुमच्यासोबत शेअर केली असेल. टेस्टलाही छान होते, घट्ट अशी क्रीमी बनते मस्तपैकी. तर ही कोल्ड कॉफी आम्ही सगळ्यात आधी पिऊन घेतो. तिथे पाठीमागं त्या दोघींची मस्ती चालू आहे आणि मी आवरलं वगैरे, आम्ही कॉफी वगैरे घेतली. आज सकाळी लवकर उठल्याने लवकर कामं झाले नाही की दिवसही फार मोठा वाटतो. हे कॉफी वगैरे केली होती, कोल्ड कॉफी ती घेतली आणि त्यांचं बाहेर थोडंसं काम होतं, त्यासाठी ते बाहेर गेलेत. बाकी आता मला असं वेगळं असं काही काम नाही, फक्त झाडून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करावा हा मी विचार करते. कारण ना तशी कामं खूप आहेत, पण कोणती करावीत हे कळत नाही आहे. आणि कामं करायचं मूड पण नाही, असं काहीसं झालं आहे आत्ता सध्या तरी. चहा कॉफी पण पिऊन झालं आहे आणि आम्हाला ना वरचा कूलर काढायचा होतं खरं तर. कारण ना खूप म्हणजे खूपच गरमी वाढली आहे. पण कूलर न काढण्याचं कारण असं होतं इतके दिवस की तुळजामुळे काढत नाही आहे आम्ही, मनूमुळे. कारण तिला तेवढी थंडी सहन नाही होते. कारण आम्ही चौघं एकाच ठिकाणी झोपतो आणि मनूला जर गार लागलं तर तिला सर्दीचा जास्त त्रास होईल. एक तर तिला सतत सर्दी राहते, थोडं जरी वातावरण चेंज झालं तरी. तर पाहूयात आता कसं होतं आहे ते. काढायचं तरी चालू आहे. सकाळीच कालच हे बोलले की नाही काढूनच घेऊयात, कारण रात्री एवढं गरम होतं. 1-1:30 वाजता मला जाग आली, मला ना झोपही येईना, म्हणजे मला सहन होईना. मी काय करू, मी ड्रेस चेंज कर, हे कर, असं करून शेवटी झोपले कसे तरी. पण पाहूयात, आज काढायचाच आहे कूलर काही झालं तरी, त्यामुळे तो काढायचा आहे. आणि संध्याकाळच्या जेवणाचं असं आहे की सकाळपासून काही ना काहीतरी चालू आहे.
तर संध्याकाळी फारशी भूक नसणार आहे, तर बघूयात छोटं मोठं काहीतरी बनवूयात. आणि सकाळची बिर्याणी ही शिल्लक आहे, त्यावर कसं काय होतं आहे ते आता. आणि त्या दोघीला मस्त खेळतात. मला हेच जेव्हा खेळतात ना दोघी, ते फार छान वाटतं. ननू, मला हेच गोष्ट फार आवडते या दोघीची. इतक्या गोड खेळतात ना, जर सोबत खेळायलाच लागलं ना तो खूप छान खेळतात. कधी कधी त्रासही देतात, पण जेव्हा त्या दोघी सोबत खेळतात ना, तर मी माझं हातातलं काम सोडून त्यांचं खेळणं बघत असते. ती एकच गोष्ट आहे ज्यासाठी हे सगळा टास्क केला होता, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, छान वाटतात त्या. त्यानंतर मी माझ्या सगळ्यात आवडीचं काम करायला घेतलं, ते म्हणजे इथे गॅलरीत उभं राहून ना हे बाहेर असं पाहणं. म्हणून व्हायच्या आधी ना मी खूप वेळ म्हणजे अगदी चहा कॉफी देखील इथे बसून घ्यायचे. फार छान वाटतं. म्हणजे गॅलरी छोटी आहे, पण ना तरीही खूप शांतता मिळते इथं उभं राहून. बाहेरचं छान असं वातावरण बघायला मिळतं, कारण माझ्या गॅलरीतनं समोरचे डोंगर दिसतात. सकाळी तर खूप भारी वाटतं. जेव्हा आपण लवकर उठतो तिथून जेव्हा सूर्य उगवतो ना, ते बघायला तर एक नंबर दिसतं. आणि संध्याकाळचंही वातावरण असं असेल ना थोडंसं, खूप गरमी वगैरे नसेल तर खूप छान दिसतं हे बाहेर बघायला संध्याकाळचं. तर असा काहीसा व्ह्यू आहे. मी खूप वेळेस दाखवलं आहे. आणि माझ्या समोरचे जे फ्लॅट आहेत ना, त्यांच्या गॅलरीतून खूप बिल्डिंग्स दिसतात. तिकडचाही सीन खूप छान आहे. पण मला हा जास्ती आवडतो, त्यामुळे आम्ही या साईडचा फ्लॅट घेतला होता. आणि त्यानंतर ना मी ब्लिंकिटवरनं काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या. जसं की मणूचं दूध, त्यानंतर मला हवं होतं ते म्हणजे माझं शॉवर जेल संपलं होतं, ते चॉकलेट कंपाऊंड. आणि सगळ्यात मेन मी ज्यासाठी ऑर्डर केलं होतं ते म्हणजे शॉवर कॅप हव्या होत्या, कारण नवन्या सध्या शॉवरखाली अंघोळ करते, तर तिला घालायच्या होत्या. पण त्या भेटल्याच नाही. ते त्यांनी कॅन्सल केलं आणि त्याचा रिफंडही केला. आधी मी आल्या पाहिलं तर मला असं वाटलं, अरे कसं काय आलं नाही, मिसिंग वगैरे झालं का. मी पहिलं चेक करून पाहिलं तर मला रिफंड आला होता. म्हटलं ठीक आहे, चला जाऊ देत, पुन्हा एकदा स्टॉकमध्ये आलं की मी ऑर्डर करेन, कारण ते आत्ता आउट ऑफ स्टॉक झालं होतं. तर हे सगळं पाहिलं, ह्या 3च गोष्टी मग आल्या होत्या. त्यानंतर घेतला कूलर, कूलर खाली काढला आणि तो मी ना असा पॅक करून ठेवला होता. नवन्या झोपलेली होती आणि म्हणून ना यांचं दोघांचं काय चाललं हे बघायला आता तिला थोडंसं रांगता येतं ना, सरकता येतं, तर ती बघायला पटपट कशी पुढे येते. आणि तिचं नेहमीच आता कामातनं लुडबुड चालू असते. माणसाच्या मागे मागे जायचं, ते काय करतात ते पाहायचं, जिकडे आपण जाऊ ना तिकडे ती येते. तर असा होता माझा आजचा हा व्लॉग. कारण यानंतर मी काही शूट केलं नाही, कारण जेवायलाही काही वेगळं बनवलं नव्हतं. त्यामुळे आजचा हा जो व्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात.